भैया मेरे राखी के बंधन को निभाना. दहंडी बघायला आलो दहंडी. लागले तर जस्ट नाव आता आपले पब्लिक आली आहे, बघू शकता इकडे. सीताराम. फर्स्ट राऊंड होता तो झालाय. आता सेकंड राऊंड चालू होणार आहे. सेकंड राऊंड बघूया काय. फर्स्ट राऊंड मध्ये तर तुम्हाला समजलं की कसं असतं काय असतं जे पण आहे. सो आता त्याच्यानंतरचा राऊंड काय ते पण आपण बघूया. 9, 8, 7, 6. आहे आपल्या पब्लिकचा आवाज आहे. बोला परत. मी काही वर्ष आधी पडलेलो याच ह्याच्यामध्ये. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅप्टर 2 च्या डे 48 मध्ये. दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज आम्ही चाललोय प्रो गोविंदा बघायला. आपल्या भांडूप मधून त्यांना रिप्रेझेंट करते आपले शानदार गोविंदा पथक. तो आपल्याकडनं एक सुद्धा शकतो आणि एक नवीन एक्सपिरियन्स म्हणून आम्ही आता सगळे चाललोय. मी प्रणाली आणि अथर्व आणि मानव आणि सिद्धू वगैरे तर पुढे आहेतच. बघूया आजचा आपण ब्लॉग एकदम क्रेझी होणार आहे, सर्वांनाच आवडेल. सो नक्की एंडपर्यंत ब्लॉग बघा. कसा असेल तिकडे काय असेल सगळं आपण ब्लॉगमध्ये शो करू. सो आज पुन्हा एकदा आमच्या बाईकवरती राईड करायला चाललोय. ते म्हणजे इथून वरळीपर्यंत. आज प्रो गोविंदाचं जसं मी आता सांगितलं तुम्हाला, प्रो गोविंदा आहे, सेकंड दिवस आहे त्याचा. सो काल तर आम्हाला शॉपवर जायला नाही भेटला. आज वीक ऑफ होता. तो दुसरं काही प्लॅनिंग नाही केलं. आम्ही म्हटलं आपण प्रो गोविंदाला जाऊया. सो आज खास त्याच्यासाठी प्लॅनिंग केलंय. सो जसं मी आता सांगितलेलं तुम्हाला की आम्ही चाललोय प्रो गोविंदाला. तर जायचा रिझन असा की आज वीक ऑफ आहे आणि म्हटलं दुसरं काय प्लॅन करण्यापेक्षा जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या भांडूपला रिप्रेझेंट करतायत आपलं शानदार गोविंदा पथक. तर त्यांच्या सपोर्टसाठी आणि आम्हाला सुद्धा एक नवीन एक्सपिरियन्स भेटावा त्यासाठी आम्ही चाललोय. तो आजचा दिवस सुद्धा क्रेझी होणार आहे. तिकडे बरेच मंडळ असतील, बरेच चांगले मंडळ असतील आणि त्यांचे जे पण थर लागतील काय लागतील, तिकडे कसा मुवमेंट असतो, काय प्रोसेस आहे, काय नसेल, जे पण असेल आम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये शेअर करू. सो भेटू आता पुढे. जस्ट नाव पोचलोय आम्ही इकडे. वरळी सीलिंग इकडेच आहे ना, कुठे गेली इकडून दिसत नाहीये, सॉरी, पण याच पट्ट्यात आहे. आणि आम्ही आता पोचलोय इकडे. नेहरू तारांगण आहे इकडे, काय बोलतेस? आणि याच्या बॅक साईडलाच प्रो गोविंदाच आहे इकडून आत गेल्यावरती. बट तिकडे पार्किंगच भेटत नाही. आता माझी गाडी आम्ही आता इथे लावले. सिद्धू पण येईल आता त्याची गाडी घेऊन. बस स्टॉपच्या इकडे आम्हाला पार्किंग करावी लागते भाई. आता फाईन बसल्यावर काय माहिती प्रो गोविंदा महागात पडतोय का आम्हाला. सो आता पुढे एंट्री कशी आहे काय आहे ते पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये शो करतोच आम्ही. प्रणाली काय बोलशील, आजचा दिवस कसा जाईल पुढे? बघू आता, जाऊ. चढणार आहेस की नाही अंडीवर? चढणार आहे. किती सेकंदात? सो मॅगी गर्ल आली आता भाई शानदारला प्रोत्साहन करायला. त्याचसोबत सिद्धूची अंजली शानदारचे कपडे घालून, मंडळाशी काही संबंध नसलेली पोरगी. तरी पण हक्क्या भाई. तरी पण शानदार साठी आलोय आम्ही. तर बघू शानदार काय शानदारपणा दाखवत आहेत आज. सेकंदात चढतोय वरती. सिद्धू भाई त्यांना समोसे आणि फ्रुटी बिटी खिलवणार आहे. तिचे भाव कुठे पोचला विचार भाई त्यांना. फाईन मारले की नाही माझ्या गाडीला. ते धडाडीचे शानदारचे कार्यकर्ते, खजिनदार, अध्यक्ष, सगळं काही त्यांनी आमच्यासाठी हे पास आणलेत. आता हे आमच्या हाताला बांधणार आम्ही. दाखव बनू बांधून. तू माझ्या बांध. भैया मेरे राखी के बंधन को निभाना. तर अशा प्रकारे प्रणाली माझ्या हाताला बँड बांधत आहे. सो यस मॅन. हा दे कसं पण चालेल. हातावर राहिलंच मग.
सो बघू शकता अशा प्रकारे आपला बँड लागलेला आहे पेपर पडला आणि पेपर बोट पडलेला आहे. जस्ट नाव आम्ही आतमध्ये एंट्री मारली आहे आणि हा सिनारिओ आहे इकडचा प्रो गोविंदा. सो आतमध्ये बघूया कसा काय विषय आहे. शानदारची एंट्री मला वाटतं झाली आहे का नाही हे आत गेल्यावर आपल्याला समजेल. दाखव तुझ्या हाताचा बँड दाखव. हे बघा असा एंट्रीसाठी बँड आहे तो लावायचा आहे. यस अशा प्रकारे आम्ही लेट पोचलोय म्हणून आम्हाला बसायला जागा नाही आहे. सो आम्ही उभे आहोत. आमचे 4 थर उभे आहेत तिकडेच. सो बघू आता इथूनच एन्जॉय करावं लागेल. 4 एकटे लावलेत. हे तिकडे खाली आहे रे सिद्धू. तिकडे खाली आहे. आतमध्ये कसा घेऊन येणार. दहंडी बघायला आलो. दहंडी लागले तर पुढे बघ थर लागले. आम्ही पण नाचायला जाणार आहे. प्रणाली डान्स करेल. मॅगी पॉइंट आला. जस्ट नाव आता आपले पब्लिक आले आहे. बघू शकता इकडे. आता जयपूर किंग्स जाणार आहे. जयपूर किंग्स. हां जयपूर किंग्स आले आहेत. तेचमध्ये भांडुपचे शानदार. बघू पुढे काय विषय होता. जयपूर पैसे लावले. सिद्धू 2 पार्टमध्ये खेळतात. हा हे 2 रिले राऊंड आहे. अच्छा सो हा एक पार्ट आहे आणि तो एक आहे. तर बघू किती लावतो. स्टार्ट झालेला आहे मुवमेंट. मोरया सीताराम. बरोबर भोंगा वाजेल ना तेव्हा चालू करतील बघा कसं. राम धूम राम धूम. 1 2 7 6 5 4 3 2 1. पुरा फिरून याला देणार. हा पूर्ण फिरून तो बदल झाला. तो वर घेऊन जाणार आहे. चल चल चल. कसं वाटतं म्हणा हे बघतोय. पूर्ण सर्कल बनवला.
कसं वाटतं? How was your experience? Private residences at Worli. आता सेकंड राऊंड होता, नाही सॉरी फर्स्ट राऊंड होता, तो झालाय. आता सेकंड राऊंड चालू होणार आहे. सेकंड राऊंड बघूया काय. फर्स्ट राऊंड मध्ये तर तुम्हाला समजलं की कसं असतं, काय असतं, जे पण आहे. सो आता त्याच्यानंतरचा राऊंड काय ते पण आपण बघूया. आणि याच्या पुढे पण काहीतरी खायला जाणार आहे आम्ही. सो ते पण दाखवू कुठे जाणार आहे, काय करणार आहे, काय खाणार आहे बघू. आता आपल्या याच्यानंतर परत आमची टीम येईल, शानदारची कशी परफॉर्म करते जे पण असेल आम्ही ब्लॉग मध्ये करू. जसं मगाशी दाखवलं त्यांनी पण पद्धतशीर असं केलं युरो पेनल्टी मध्ये. सो याच्या पुढचं सुद्धा ते तसंच चांगलंच करतील, जे पण असेल बेस्टच असेल. सो बघूया आपण आता पुढे कसं होतं. आमच्या बरोबर आमच्या टीमचे मेन सगळी माणसं बसली आहेत शानदारचे कपडे घालून. सो शानदारला एक फोकस इकडेच आहे. आम्ही भूक लागली आम्हाला, पण आम्ही उठत नाही. आम्ही बोलतोय पहिला हे सगळं कर, खाण बघणार आणि मगच खायला जाणार. बरोबर ना? Welcome everybody. It's a pleasure. It's मंच पर quite literally चांद कौन है सांग? और भी लाने के लिए कौन काय करते ते तर Thank you so much for joining us here. Thank you. बिग बॉस मध्ये होती. बापरे ओरडतोय. सबसे पहले ओरडते नुसती, काय माहित नाही काय नाही, उगाच ओरडत. तुम्हाला दाखवतो इकडे एक निंजा आलाय, निंजा हातोडी. हा बघा, दिसला का? तात्या विंचू वाटतोय, थोडा थोडा तात्या विंचू वाटतोय. आंखों में काजल भरा है. नागपूरचे काय निंजस, नागपूर निंजस. निंजा निंजा हातोडी. त्याच्या डोक्यात बघा, त्याला नीट टाकता येत नाही. सारी 16 टीम्स इस मंच पर उतरने वाली हैं. आता हा सेकंड राऊंड चालू झालाय, बघू शकता. इकडे आलात ना तर इकडे आतमध्ये खायचं पण आहे. आणि वडापाव खायचा तर तुम्ही खाऊ शकता. 100 रुपयाला 2 आहेत. समोसा आहे, चीज सँडविच, प्लेन सँडविच 100 रुपये. मस्त मोठा किस्सा गरम करून यायचा आणि घ्यायचा, असा विषय आहे. क्या जयपुर टीम्स अपना टशन दिखा पाएंगे? जाने के टाइगर्स पंजाब में जाएंगे, जाने के थोड़ी देर में फॉर द सेव वी गॉट रेफरीज इज ओवर टू यू. सेकंड राऊंड आता चालू झालेला आहे, बघू शकता. हे वाले आपले भांडूपचे शानदार गोविंदा पथक. सो काय वाटतंय बनू? सध्या तरी आता सिरियस मुवमेंट. ओके, पण तुझ्या फेसवर सिरियसनेस नाही दिसत आहे मला. सॉरी. आता 3 मिनिट आता मोजायचे पण. 10, 9, 9, 8, 7, 6. 5, आहे आपल्या पब्लिकचा आवाज आहे. बोला परत. 2, 1.
फायनली झालंय आता आवाज येत नसेल तुम्हाला, आम्ही बाहेर जाऊन बोलतो. सो आता आम्ही आलोय मालवण किनारा. खेकडा बघून कसं वाटतं? वाला, मम्मीला सांगू का खेकडा खाणार आहे? पद्धतशीर असं आता जेवण आलंय. आता मजा येणार आहे. तोंडाला पाणी सुटलंय. दाबणार आहे मस्तपैकी. प्रणाली आज पण व्हेजच खाणार आहे. सॉरी प्रणाली, आता मी माझ्या जेवणावर कॉन्सन्ट्रेट करतो. तू तुझा डाळ भात आल्यावर खा आणि मजा कर. इकडूनच ब्लॉगची सुरुवात केलेली आजची आणि इथेच एंड होतोय. आणि अशा प्रकारे बोलतात ना की एक नवीन एक्सपिरियन्स भेटला आज. प्रो गोविंदा खूप टायमापासून बघायचा होता. म्हणजे लास्ट 3 इयर्सपासून मी ट्राय करतोय बट जायला नाही भेटलं. लास्ट इयर पण आपण जस्ट बिझनेस आपला चालू केलेला. सो आणि तेव्हा मी जॉब पण करत होतो. सो त्या दोन्ही रिझनमुळे जाता नाही आलं. बट आज ठरवलेलं आम्ही, म्हणजे यावर्षी जर भेटला चान्स तर नक्की जायचं. आणि एक चांगलं झालं की वेनसडेलाच ते म्हणजे बोलतात ना त्यांचा दिवस होता. प्रो गोविंदाचा सेकंड डे होता. सो आम्ही दोघांनी पण मिस नाही केलं. गेलो आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. खूप गोष्टी समजल्या की काय असतं प्रो गोविंदामध्ये, कसे ते लोक खेळतात. आई या काटावर येतो, म्हणजे कोणी काय करू दे, आम्ही तरी त्याला शानदारला सपोर्ट करायला गेलो. बट बाकीचे पण मंडळ जेव्हा पण थर लावत होते ना, एक एक मुवमेंट आमच्यासाठी खूप वेगळा होता. म्हणजे काटा येत होता अंगावर की अरे पडतायत काय, अरे आरसी त्यांचा थोडासा टाइम राहिला किंवा पॉईंट्स मध्ये मागे राहिले. खूप म्हणजे एकदा एक्सपिरियन्स घ्या. म्हणजे तर कोण, उद्याचा पण दिवस आहे आता. उद्या तर मी ब्लॉग टाकेपर्यंत संपेल ते. आणि तुम्ही नेक्स्ट इयरला कोण जायचं असेल तर नक्की जावा. एक एक्सपिरियन्स भेटेल की काय असतं. जसं आजपर्यंत कबड्डी, क्रिकेट या सगळ्या खेळांना सगळ्या गोष्टी प्राधान्य होत्या, तसंच आता त्या लेवलला गोविंदा होणार आहे. मी काही वर्षाआधी पडलेलो ह्याच्यामध्ये, बट त्यामुळे त्याच्यानंतर मला नाही जमलं खेळायला. बट अजून पण मी जातो दहीहंडीला, न चुकता जातो दरवर्षी. एन्जॉय म्हणून जातो, सपोर्ट म्हणून जातो. सो नक्कीच आपला सण आहे, सो साजरा करायला काय हरकत नाही आहे आणि एन्जॉय करायचं प्रत्येक मुवमेंट आहे. तर पुढच्या वर्षी पण बघू, जर टाईम भेटला तर थोडंफार काय ना होईना प्रो गोविंदामध्ये सामील व्हायची खूप इच्छा आहे. बट लेट सी काय होतं आहे. आता धंदा टाकल्यापासून तर पर्सनल लाईफचेच वांदे झालेत आणि त्यामध्येच आता बऱ्याच गोष्टी चालू आहेत. आणि आम्ही पण ॲक्च्युली 2-3 रिझनमुळे जायचं कॅन्सल होणार होतं, बट तरी पण गेलो का. आता थोडा हा चेंज आम्हाला पण हवा होता. तर आम्हाला तर असं झालं की कधी फिरायला वगैरे जातोय कुठेतरी. बट बघू आता, गणपतीचा टाईम आहे, सो सगळंच एकत्र नाही होणार. आणि आता उद्याचा दिवस इम्पॉर्टंट आहे. दृष्टीबाईंचा आत्ताच मेसेज आला आहे, घरी असं असं झालं आहे तर मी सुट्टी घेते. ह्याच्या आधी पण गुरुवारी असंच झालं, नॉनस्टॉप तिने 2 दिवस तेच केलं. आता बघू, आता उद्याचा दिवस तर आम्ही दोघंच आहे आणि बाकीची पण कामं आहेत, त्याच्यामुळे नाही होत. आता कसं असतं की ती सकाळी करून मोकळी होते, तर ही एकटी मग पुढचं शॉप मॅनेज करते आणि मी बाहेरचं काय असेल तर मग मी जाऊ शकतो. तर बघू उद्याचा दिवस टास्क देतोय, काय देतोय, कसं होत आहे. जे पण असेल ब्लॉगमध्ये तर नक्कीच सांगू. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय.